पुण्यामध्ये अजित पवार यांनी भाजपला रोखण्यासाठी एक नवा गेम प्लॅन आखलेला आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आघाडी करून महापालिका लढण्याची तयारी अजित पवार यांनी केली आहे। शरद पवारांची आघाडी जवळपास पक्की असून काँग्रेस सोबत सुद्धा आघाडीसाठी चर्चा सुरू आहे। भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी अजित पवार यांनी ही रणनीती आखली आहे। भाजपला पुण्यामध्ये घाम फोडण्याचा दादांचा गेम प्लॅन आहे आणि त्यामुळे पुण्याच्या निवडणुकीची रंगत आता वाढलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत, त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत। फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल। आपल्याला एक चांगला तिढा सुटलेला आहे आणि राऊंड पूर्ण झालेला आहे। कसा सुटलाय हा तो आपल्याला फॉर्म भरल्यानंतर कळेल। तुम्ही म्हणताय चर्चा झाली, घोषणा बाकी आहे, कधी घोषणा होणार आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आज उद्या 2 दिवसात झालीच पाहिजे। दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं बोलणं झालेलं आहे। सगळे पक्ष दोन्ही पक्ष जाहीर करतील। ताईंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी। आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या। म्हणजे तुतारीचे पण घड्याळावरच निवडणूक। सन्माननीय अजितदादा महाराष्ट्राच्या कॅनव्हासवर महाविकास आघाडी झाली तर आनंद आहे, पण या ठिकाणी तसा प्रस्ताव आणणारा किंवा तसा प्रस्तावावर चर्चा करणाऱ्या त्या कॅटेगरीमध्ये मी नाही, त्याच्यामुळे हा माझ्या समोर विषयच नाही। पण एक नक्की आहे की आज पहाटेपर्यंत तरी आमचे चर्चा वाटप म्हणजे फेरीचे हे शेवटचे राऊंड संपत आलेले आहेत। इथून पुढे जे काय प्रस्ताव येईल तो सिनियर लेव्हलवर। मला वाटतं आपल्या विचाराचा महापौर व्हावा आणि तशा प्रकारचे प्रयत्न सर्वांचेच चाललेले आणि हे सगळं करत असताना तिथली राजकीय परिस्थिती कशी उद्भवते त्या पद्धतीनं तिथले निर्णय हे तिथले जिल्हाध्यक्ष घेतील। त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं आणि ते म्हणतात की अजित पवार पण तुम्हाला भेटून गेले, तुमचं काय त्यांना मार्गदर्शन राहणार आहे? मी सांगितलं ना, त्यांनी तिथल्या जिल्हाध्यक्षांना शहर अध्यक्षांना भेटावं आणि त्याच्यातनं काही समन्वय साधता आला तर पाहावा।